सोलापूर शहरातून 11 डिसेंबर 2025 रोजी हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे। एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात दोन तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या। दोन्ही प्रकरणात आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत। पहिली घटना अंबिकानगर सोरेगाव येथे घडली। दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सोरेगाव येथील अंबिकानगर भागात 22 वर्षीय युवराज महासिद्ध बोरकडे वय 22 राहणार अंबिकानगर सोरेगाव सोलापूर याने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। सकाळी कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले। परत आल्यावर कुटुंबियांनी खोलीत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवला आहे। युवराज यांच्या पश्चात आई, वडील आणि 2 भाऊ असा परिवार आहे। दुसरी घटना बुधवार पेठेत घडली। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास बुधवार पेठेतील जय मल्हार चौक परिसरात घडली। गणेश रमेश लोखंडे वय 24 राहणार जय मल्हार चौक बुधवार पेठ सोलापूर याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। नातेवाईकांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे। गणेश यांच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ आणि 1 विवाहित बहीण असा परिवार आहे। दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही। अधिक तपास पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an